नोकरीदार मिळाला पाहिजे तेव्हा मी सेवक नाही ढूंढला, अनेक वेळा ढूंढला, पण तुझा विश्वास तुझ्या मार्गावर होता का हे सांग, आणि तुझ्या परमेश्वरावर तुझा विश्वास आहे का? आम्ही कधी म्हटलं नाही की तू याची पूजा करू नको त्याची पूजा करू नको, तू त्याप्रमाणे कर, काही म्हणणं नाही, परंतु कुठल्याही कोणाच्याही भगवंतावर ऑब्जेक्शन लावू नये. आणि आपल्या स्वतःच्या मनामध्ये जो आत्म्यामध्ये परमात्मा आहे त्याच्यावर निर्भीकपणे त्या गर्दनीवर जरी छुरी आली तरीही बदलू नये. निर्भीकपणे आत्म्यातून निघणारा शब्द म्हणजे सत्य होय. एखाद्याच्या सामने चण्या मुरल्यासारखा पटपट पटपट बोलणे म्हणजे चापलुसी होय, हे बाबांनी सांगितलंय. चापलुसी करू नये, चाहे समोरला किती मोठा असो. मग मुलीने म्हटलं हो पप्पाजी म्हणे. हे तर झालं तर म्हटलं जावर वरती प्रतिमा माफी माग म्हणलं परमेश्वराला. परमेश्वराला माफी मागितली आणि जावयांचा फोन आला म्हणे शीतल सुखरूप पोहोचली का? म्हणे हो पोहोचलो. आणि मग जावयांनी पण तिला जे काही माझ्याकडून झालं आलं विसरून जा म्हणे. आणि मग मी स्वतः तिथं गेलो. माझा एक मित्र होता तोही सेवकच आहे अनिलजी वरतीचे, त्यांना घेऊन आम्ही मुलीला सोडून दिलं. आणि मग इवाई जे होते ते आंधळे होते. तेव्हा मुलीला सांगितलं बेटा तुझे सासरे जे आहेत याच्यामध्ये आपल्या वडिलांची छबी पहा, ते आंधळे आहेत, त्यांना काही दिसत नाही, यांची सेवा कर. कोणी काय म्हणते याच्याकडे विश्वास देऊ नको, लक्ष देऊ नको, आणि तू यांची सेवा करत जा. मग ते सेवा करत असताना दुसरी एक मामा सासूची मुलगी, सासू म्हणायची ती चांगली करते, ती असं करते, ती तशी करते, ही जगमगायची. म्हटलं बेटा हे जे होऊन राहिलं हे काय सगळं होऊन राहिलं, तू इकडे तिकडे लक्ष देऊ नको. एक चित्त एक लक्ष एक भगवान. ते याच्यामध्ये तुला फक्त इकडे तिकडे डगमगण्याचे, जसे पाण्यामध्ये नाव चालते ना, तिला डगमगण्याचे कार्य ती नाव हवा करत असते, पण तू डगमगू नको. एक चित्त एक लक्ष एक भगवान अशी वाघ. आणि तिने ते कार्य केलं. आणि केल्यानंतर मग काही दिवस लोटले आणि यांनी सिक्कीमला जाण्याचा प्लॅन काढला. जावई आणि जावयांच्या सगळ्या चमूनी मग हे सिक्कीमला गेले. सिक्कीमला गेल्यानंतर इवायांची तब्येत खूप हालाकीची, त्यांना एकदम हालचाल बंद झाली, धक्के यायला लागले. मग इनबाई मला कॉल करतात, अजी म्हणे असं झालं, काय करू आता, काय करू? मी म्हटलं तो तुमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्हाला तर वाटत नाही भगवान आहे का सैतान आहे काय आहे का नाही, हा तुमच्या कार्य माणुसकी म्हणून आम्ही तुम्हाला हिंमत द्यायला धीर द्यायला तिथपर्यंत येऊ शकतो, नाही येऊन जा म्हणे तुम्ही. मग माझी पत्नी आणि मी घरून विनंती केली भगवंता, म्हटलं आम्ही त्यांनी बोलवलं आम्ही चाललो दिसता या नात्याने. तर आम्ही मौद्यापर्यंत बरोबर पोहोचलो आणि मौद्यामध्ये त्यांचा